परत एकदा त्याच प्रकारचा प्रश्न, एका संख्येचा म्हणला कुठली संख्या काय संख्या दिलेली नसते, आपण काय करायचं एक्स मानायचं. बाबा तू काय बी मान, वाय मान, तुझं इनिशियल नावाचं मान, एन मान, काही मान, काय अडचण नाही मला. एका संख्येचा 1/3 भाग, तर तुम्ही एक्सच मानायचा. बरं ठीक आहे, एक्सच मानतो. एका संख्येचा 1/3 भाग, समजा याचा 1/3 भाग म्हणजे काय झाला, 1/3 एक्स झाला. बरोबर ना. समजा हे एक्स आहे, याचे 3 तुकडे केले आपण, मग हा जो तुकडा आहे की नाही तो हा 1/3 एक्स आहे. तर भाग काय 120 आहे, तर त्या संख्येचा, बरं ठीक आहे, 1/3 एक्स हा किती आहे, 120 आहे. सर एक्स काढायचा का, मग काढूया लगेच एक्स. हे 3 इकडे नेऊया, म्हणजे आपला आलं एक्स बरोबर 120 गुणिले 3. एक्स बरोबर आलं 12×36 360 आलं. सर त्या संख्येचा 2/9 भाग शोधा. ठीक आहे, शोधतो. 360 गुणिले 2/9, ज्याचा 2/9 भाग येईल. 9 1 9, 9 चौक 36, हे 0 आहे तसं. उत्तर आलं 40 गुणिले 2, 4 2 8, 80 उत्तर आलं. आपला आहे ऑप्शन क्रमांक 2 बघा, 80 उत्तर आलं. सोपा प्रश्न. फक्त काय करायचंय, गिवन इनपुट दिलेलं जे प्रश्नामध्ये आहे ते मांडायचं आणि जे विचारायचं आहे ते काढत जायचं. सोपं, काय सुद्धा अवघड नाही. समजतंय, समजायलाच पाहिजे मित्रांनो.